नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्याबरोबर सकाळी कशी तयार होते, स्वतःला काय म्हणता येते, गृहिणी असल्या तरी स्वतःला नीटनेटके ठेवण्याचा कसा प्रयत्न करते तर हे शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझरचा वापर करते, कोणताही ऋतू असू द्या, कारण मॉइश्चरायझर खूप गरजेचं आहे चेहऱ्यावरती. चेहरा मॉइश्चराईज करून घेणं गरजेचं आहे. तर मी पाऊंड्सचं वापरते, तर तुम्हाला जे तुमचं सुटेबल असेल ते यूज करू शकता. आणि थोडा आवाज येतो आहे कूलरचा, कारण सोहम झोपला आहे इकडे, आज संडे आहे. तर एकदम चेहरा कसा छान होतो याच्याने. आणि मी ही व्हाईट टोन पावडर यूज करते, कारण पाऊंड्सची मला सूट होत नाही. तर मी एकदम साध्या पद्धतीने तयार होते, गादी किंवा कशाचा स्पंजचा वगैरे उपयोग करत नाही, आपल्या हातानेच. आता ऋतू कुठलाही असेल तरी मी गळ्याला आणि मानेला पावडर लावते, कारण आमच्या घरामध्ये कितीही काही असलं तरी किचनमध्ये गेल्याच्या नंतर नक्कीच गरम होतं, हे मला माहिती आहे. तर व्यवस्थित पावडर लावते आणि सोमला पण लावत असते मी. आणि आता थोडंसं, आता ही लिपस्टिक नाही आहे, लिपस्टिकसारखंच म्हणा, पण ह्याला हे आहे लिप बाम एक प्रकारचा. तर थोडंसं ओठांवरती घरात असलो म्हणून काय झालं, आपल्याला पण हक्क आहे नीटनेटके राहण्याचा. तर जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करत असते व्यवस्थित राहण्याचा, पण कामाने होत नाही तेवढं मात्र आहे. आणि थोडीशी मी आयब्रो पण सेट करते. आणि टिकली मोस्टली मी लावत नाही घरामध्ये, पण आता व्हिडिओ बनवून बनवून सवय झाली मला टिकली लाव. आणि आज संडे असल्यामुळे मी धुतलेले केस. तर मी कुठला हेअर ड्रायरचा वगैरे वापर करत नाही केस सुकवण्यासाठी, माझ्याकडे आहे, पण खूपच एमर्जन्सी असेल तर, नाहीतर नाही. तर मी असंच वाळू देत असते केसांना, किंवा मी पंख्या कूलर समोर कधी जर वेळ असेल तर बसते. पण आता जस्ट मी केस धुतलेले, पाणी आहे केसांमध्ये. हेअर ड्रायरनं केस माझे डॅमेज होत होती, कधी तर खूप अडचण असेल तर मी वापरते. तर केस अशी सुकत ठेवणार आहे मी, पाणी पुसलेलं आहे केसांमधलं. तर कधीच केस ओले असताना मी विंचरत नाही, कारण केस लगेच तुटायला लागतात. तर अशा प्रकारे मी सकाळी कशी स्वतःला नीटनेटकेपणा ठेवण्याचा, व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते हे तुमच्यावर शेअर केलेलं आहे. कानातले वगैरे मी काही घातलेले नाही, जर बाहेर जायचं असेल तर मी घालते, कारण मला कानाला खूप त्रास होतो. तरी मी ज्यावेळेस शूट करायचं असेल त्यावेळेसच वापरते. तर चला मग पुढच्या कामाला लागूया. संडे असलं म्हणजे काय झालं, संडेला मला तर सुट्टी नाही आहे. तर चला पुढचं काम. त्यानंतर मी किचनमध्ये गेली. किचनमध्ये गेल्याच्या नंतर कधीही मी आधी सकाळी 1 ग्लास का होईना पाणी पित असते. तर सगळ्यात आधी ग्लासभर पाणी पिलं. थंड पाणी पिते मी, म्हणजे एकदम थंड असं नाही, मीडियम जे मटक्यातलं पाणी असतं ते पाणी पित असते. आणि त्यानंतर मग आज तर संडे होता, तर सगळेजण झोपले होते. तर मी उठली आणि इकडं चहाला ठेवलं. आणि नंतर दुधावर जी साय जमा झालेली आहे त्याच्यासाठी मी एक डब्बा केलेला आहे, जेणेकरून ते साय तर घरात कोणी खात नाही, पण त्या साईपासून दर आठवड्याला किंवा
15 दिवसाला पाव किलो तूप निघतं. त्याच्यामुळे मी साय अशी जमा करते. तर कधीही साय जमा करताना स्टीलच्या कंटेनरमध्ये करायची, म्हणजे स्टीलच्या डब्यात करायची आणि रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करायचं त्याला, जेणेकरून साय खराब होत नाही. आणि मग इकडं दूध घेतलं चहासाठी, तर रोज 2 टाईम साय काढत असते दुधावरची मी, कारण आमच्या घरात कुणीही खात नाही. आणि ज्यावेळेस आपण साय साठवतो त्यावेळेस आधी खाली दही घालायचं आणि त्याच्यावरती साय टाकायला चालू करायचं. आणि ज्या दिवशी आपण तूप बनवणार असतो त्या दिवशी सकाळी दही घालून एक अर्धा 1 तास फ्रीजच्या बाहेर डब्बा ठेवायचा आणि मग रूम टेम्परेचरवर झाल्याच्या नंतरनं तूप बनवायला, म्हणजे लोणी बनवायला घ्यायचं. तर इकडं चहा करून घेत होते मी स्वतःसाठी, कारण काही जण उठलेले, काही जण झोपलेले, काही जण कामाला गेले होते. तर अशा प्रकारे मस्तपैकी चहा बनवून तयार आहे. तर माझी दिवसाची सुरुवात चहापासूनच होते. मला चहा पहिला लागतो. तर छानपैकी कडक कडक असा चहा मी बनवला आणि त्यानंतर आता निवांत बसून 5 मिनटं मी आधी चहा पिणार होती. तर लगेच दूध तापवत ठेवलं, तर दूध गरम झालं होतं आणि आता इकडे चहा प्यायला बसलेली मी. मस्त एक खारी आणि चहा खाऊन घेत होते, कारण नंतर ना दिवसभर काम लागतं हे ते. तर नंतर हे होतं, डोशाचं बॅटर उरलं होतं, तर मी फ्रीजमध्ये स्टोअर केलं होतं. तर होतं तेवढ्या बॅटरचे मी डोसे करून घेणार होते आणि इकडे कणीस भाजून ठेवलं होतं ह्यांनी. तर इकडे मी म्हणलं टाकून कशाला द्यायचं, कारण मी रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर केलं होतं त्याला, म्हणून 2 घंटे आधीच बाहेर काढून ठेवलं होतं. आणि 2 डोसे काढून दिले होते, सोहमनं खाल्ले होते. आणि आता हे आले होते, उठले होते, म्हणून ह्यांच्यासाठी सुद्धा इकडे मग मी डोसे बनवले. तर बघा किती छान, अगदी मस्त. बाहेर कसे बनतात तसे डोसे घरी बनतात. तर डोशाची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट करा मला, मी नक्की नेक्स्ट व्हिडिओ तो बनवील. आणि अगदी एका पळीमध्ये असा लांब असा मोठा गोल असा डोसा होतो, बघू शकता तुम्ही. अगदी तवा भरून डोसा बनलेला माझा. अतिशय सोप्या पद्धतीने हा डोसा बनतो. तर त्याची पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ मी शूट करेल नक्की, पण त्याच्या आधी तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट करा की डोशाची रेसिपी किंवा त्याचं बॅटर कसं भिजवतात, काय करतात ते हवे असेल तर नक्कीच कमेंट करा, मी नक्की शेअर करेल तुमच्यावर. आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून डोसा पटकून गेल. तसा डोसा निघतोच तेल नाही टाकलं तरी, पण तो जरा कोरडा वाटतो. इकडे तूप बटर तुम्ही यूज करू शकता. तर मी आता इकडं फक्त तेलाचा उपयोग केलेला आहे. एक डोसा काढून दिलता ह्यांना, तर अतिशय हलक्या हाताने लगेच डोसा निघतो, पाहू शकता तुम्ही. नॉनस्टिकी तवा असल्यामुळे कुठेही डोसा माझा चिटकलेला नाही. आणि ह्याच्यापेक्षा मोठे पण बनवते मी, तवा आता तो अवेलेबल नव्हता. तर अशा प्रकारे डोसा आणि चटणी रेडी आहे. लगेच दुसरा पण डोसा घालून घेते, कारण 2 डोसे काढले नाही तोपर्यंत सोहमचा तिकडनं आवाज आलता की अजून एक म्हणून, तर लगेच त्याच्यासाठी पण बनवून घेत होते मी. तर सुरुवातीला माझे डोसे खूप तुटायचे, मला डोसे यायचेच नाही. तर मी खूप ट्राय केलं, प्रयत्न केला आणि प्रयत्नाचं फळ मला इथे मिळालेलं आहे. तर अजून बॅटर उरलेलं तर थोड्या वेळाने सगळ्यांना करून दिले असते म्हणून ठेवून दिले. तर डोसा खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही गेलतो बाहेर आणि इथं बघा आम्हाला काय दिसलं, रंगीबेरंगी गाढव. तर ह्या छानशा दृश्यावर आजचा व्हिडिओ इथंच संपवते मी. नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.